मैदानी स्पर्धेतूनच युवकांमध्ये वेळेचे महत्त्व व आरोग्य रुजवणे शक्य. प्राचार्य डॉक्टर के.सी. मोहिते, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तसेच चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिरूर तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे आयोजन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 2025 व शनिवार दिनांक 13 सप्टेंबर 2025 चे आयोजन करण्यात आले होते। या मैदानी स्पर्धेच्यासाठी मुलांच्या 105 व मुलांच्या 110 शाळांनी तसेच संपूर्ण स्पर्धेमध्ये 2000च्या वर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता। या स्पर्धेच्या समारोपाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर के.सी. मोहिते यांनी स्पर्धकांना संबोधित करताना सांगितले की वेळेचे महत्त्व, शिस्त व नेतृत्व तसेच आरोग्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे मैदानी स्पर्धेच्या माध्यमातूनच शक्य होते। कारण धावण्याच्या स्पर्धेत सेकंदाचा विचार केला जातो, त्याप्रमाणे सुदृढ आरोग्यासाठी काही कौशल्य या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थी आत्मसात करू शकतात। उद्घाटन प्रसंगी शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय नंदकुमार निकम व इतर सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाच्या प्रसंगी शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे, माननीय अध्यक्ष दादासाहेब उदमले, ॲथलेटिक्स संघटनेचे कैलासराव खंडागळे, बापू गट, कांतीलाल धुमाळ, एकनाथ शिवेकर, निमोणेचे मुख्याध्यापक राजाराम ढवळे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य हरिदास जाधव, पर्यवेक्षक अर्जुनराव वनवे, जिमखाना प्रमुख प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय बोबडे, आदर्श शिक्षक, क्रीडा शिक्षक गणेश गव्हाणे, विद्यार्थी सहकारी मंडळाचे प्रमुख रतनकुमार ससाणे, बाळासाहेब नान्नोर, शरद रणदिवे, पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, शिक्षक लोकशाही आघाडीचे शिक्षक, त्याचबरोबर पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना, शिक्षक लोकशाही आघाडीचे प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे देखील उपस्थित होते। पुढे बोलताना मोहिते म्हणाले की बदलत्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्त्व जाणून सजग राहणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने शिक्षक, समाज व या सर्वांनी सर्वकष प्रयत्न करून सुदृढ व शिस्तप्रिय पिढी तयार होणे ही काळाची गरज आहे। या स्पर्धेदरम्यान मैदानी स्पर्धेचा थरार तालुक्यातील विद्यार्थ्यांनी अनुभवला व आयोजकांनी केलेल्या नियोजनाबद्दल उपस्थित क्रीडाप्रेमींनी समाधान व्यक्त केलं। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी जिजाबाई थिटे। जिल्हा क्रीडा परिषद व पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने या सिटी बोरा कॉलेज महाविद्यालय शिरूर या ठिकाणी मैदानी स्पर्धेचं आयोजन अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे। या स्पर्धेमध्ये जवळजवळ मुलींचे संघ 105 मुलींचे ज्या शाळा आहेत त्या 105 शाळा या ठिकाणी सहभागी झालेल्या आहेत। त्याचबरोबर 110 शाळा या मुलांच्या सहभागी झालेल्या आहेत। म्हणजे एकूण जवळजवळ या स्पर्धेमध्ये मुले जवळजवळ 1,500 आले आणि मुलीसुद्धा त्या दरम्यान 1200 ते 1500 मुली या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। या मैदानी स्पर्धेमध्ये जे खेळाडू सहभागी होत आहेत त्या खेळाडूंचा उत्साह पाहता या तालुक्यातील काही विद्यार्थी खेळाडू हे निश्चितपणाने राज्य लेवलला किंवा राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सहभागी घेतील। याचा फायदा निश्चितपणे या तालुक्याला होईल। या तालुक्याचं नाव पुढे जाण्यासाठी हे खेळाडू नक्कीच प्रयत्न करणार। गेले 2 दिवस शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आणि शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरशालेय मैदानी स्पर्धा मुले आणि मुलींच्या या ग्राउंडवर सध्या होत आहेत। कालपासून या 12 आणि 13 सप्टेंबर काल आणि आज या 2 दिवस या स्पर्धा पार पडत आहेत। आणि गेल्या काही वर्षापासून खरं तर हे जे ग्राउंड आहे अत्यंत प्रशस्त असं ग्राउंड आहे। 400 मीटरचा ट्रॅक आहे। तसेच सगळ्या ज्या विद्यार्थ्यांसाठी सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय अनिलजी बोरा, आमच्या महाविद्यालय नियामक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश धारीवाल, संस्थेचे सचिव आदरणीय निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर अशा विविध प्रकारच्या स्पर्धा या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये या ग्राउंडवरती आम्ही आयोजित करत असतो। आपल्याला कल्पना आहे की भारत देशामधून जे काही विद्यार्थी किंवा युवक ऑलिम्पिकला जातात आपल्याला फारसे सुवर्ण पदक आपल्याला मिळत नाही। आणि त्यामुळे प्रत्येक गावागावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये
अशा प्रकारच्या स्पर्धा होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने खरं तर आमच्या संस्थेने हा एक निर्णय घेतलेला आहे की फक्त आपल्या कॉलेजसाठी किंवा शाळेसाठीच नाही तर परिसरातील सर्व शाळा, सर्व महाविद्यालय असतील त्यांच्यासाठी हे ग्राउंड आपण उपलब्ध करून द्यावं. आणि मला खरं तर त्या महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून मला खूप आनंद वाटतो की सर्व विद्यार्थी गेले 2 दिवस या ठिकाणी खेळत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे खेळांमध्ये ते भाग घेत आहेत आणि आमच्या सर्व कॅम्पसमध्ये इकडे तिकडे फिरत आहेत, सर्व इथल्या सुविधा ते पाहत आहेत. खरं तर आमच्या कॉलेजचा सुद्धा याच खरं तर हेच विद्यार्थी आमचे पुढचे विद्यार्थी होणारे असतात. त्यामुळे आम्हीसुद्धा त्यांचं अगदी मनापासून या ठिकाणी स्वागत करत असतो. आमचं महाविद्यालय हे ग्रामीण भागातलं अत्यंत नामवंत असं महाविद्यालय आहे. दर्जा दर्जा प्राप्त केलेलं हे महाविद्यालय आहे. अनेक ज्या शैक्षणिक संशोधन किंवा NSS, NCC 150 विद्यार्थ्यांचा NCC पण आमच्याकडे आहे. 100 विद्यार्थिनी आणि 50 विद्यार्थ्यांची NCC आहे. स्पोर्टच्या सर्व फॅसिलिटीज या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. आणि या निमित्ताने या क्रीडा विभागाचे, आमच्या महाविद्यालयाचे क्रीडा विभागाचे प्राध्यापक बोबडे सर, त्यांचे सर्व सहकारी प्राध्यापक चव्हाण सर, प्राध्यापक गव्हाणे आणि त्यांची सर्व टीम, खरं तर या निमित्ताने तालुका संघाचे अध्यक्ष दुर्गे साहेब आहेत, त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आलेले आहेत. या विद्यार्थ्यांना एवढंच सांगेल की प्रत्येक अशा प्रकारच्या खेळामध्ये आपण सहभागी होत राहा. त्याचा निश्चित तुमच्या पुढच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा होऊ शकेल. या सर्व विद्यार्थ्यांना त्यांना यश प्राप्त व्हावं यासाठी मी शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.